खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्या काळात भारतभर एक विचित्र चर्चा पसरली होती. एक असा साधू आहे जो अचानक कुठेही दिसतो आणि लोकांचं आयुष्य बदलून टाकतो. कोणी म्हणायचा तो हिमालयात दिसला, कोणी म्हणायचा तो जंगलात ध्यान करत होता, तर काही लोक म्हणायचे तो साधू नाही, तो देव आहे. तो कोण होता? तो म्हणजे स्वामी समर्थ. रहस्यमय भटकंती. असं सांगितलं जातं की स्वामी समर्थ अनेक वर्षे भारतभर भटकत होते. कधी ते बर्फाच्छादित हिमालयात ध्यान करत, जिथे सामान्य माणूस काही क्षणही राहू शकत नाही. कधी ते दाट जंगलात एकटे बसलेले दिसायचे, जिथे फक्त शांतता आणि निसर्ग असतो. आणि कधी ते अचानक एखाद्या गावात दिसायचे, जणू काही ते हवेतूनच प्रकट झाले आहेत. लोकांना एक गोष्ट कायम जाणवायची, हे साधे साधू नाहीत. काळ पुढे जात होता आणि मग एक दिवस नियतीने त्यांना महाराष्ट्रातील एका छोट्या गावात आणलं, अक्कलकोट. ते सुमारे 1850च्या आसपास तिथे प्रकट झाले असं मानलं जातं. पण इथेही एक मोठं रहस्य होतं. त्यांना कोणी येताना पाहिलं नाही, ते अचानक दिसले. तो सकाळचा क्षण. एक शांत सकाळ होती. गावातील लोक आपापल्या कामात व्यस्त होते. कोणी शेतीत जात होतं, कोणी पाणी भरत होतं. अचानक एका माणसाने पाहिलं, एक साधू झाडाखाली बसले आहेत. तो थबकला. त्या साधूच्या चेहऱ्यावर इतकं तेज होतं की डोळे हटत नव्हते. डोळ्यांत इतकी शांतता होती की मन शांत होत होतं. तो माणूस हळूहळू जवळ गेला. पहिली भेट, शब्दांशिवाय उत्तर. तो माणूस खूप दुःखी होता. त्याच्या आयुष्यात खूप समस्या होत्या. तो काहीही बोलला नाही, फक्त त्या साधूच्या समोर उभा राहिला. स्वामींनी त्याच्याकडे पाहिलं आणि हलकसं स्मित केलं. त्या एका क्षणातच त्या माणसाच्या मनात शांतता आली. जणू काही त्याच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळाली. काही दिवसांनी त्या माणसाची समस्या आपोआप दूर झाली. तो आश्चर्यचकित झाला. तो गावात सांगू लागला, ते साधू नाहीत, ते देव आहेत. हळूहळू ही बातमी सगळीकडे पसरली. लोक दूरदूरून अक्कलकोटला येऊ लागले. कोणी आजारी होतं, कोणी दुःखी होतं, कोणी गरीब होतं. पण प्रत्येकाच्या मनात एकच गोष्ट होती, आशा. आणि आश्चर्य म्हणजे प्रत्येकाला काही ना काही अनुभव मिळू लागला. आजही एक प्रश्न कायम आहे, स्वामी समर्थ कुठून आले? ते कसे आले? कोणी म्हणतं ते योगी होते, पण सत्य कोणालाच माहीत नाही. खरं उत्तर काय आहे? भक्त मात्र एकच सांगतात, ते कसे आले हे महत्त्वाचं नाही, ते आपल्या आयुष्यात कधी आले हे महत्त्वाचं आहे.